Guys, myself Gulab Thomre and welcome to the channel Edion Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक ग्रोथबद्दल सगळं बघितलं होतं. त्यात काय असं जास्ती क्वेश्चन पडण्याचे चान्सेस काय नव्हते आणि जास्त सगळं म्हणजे लक्षात ठेवायचं होतं. सो आज दॅट इज द ग्रोथ रेट्स. ओके, जस्ट 1 मिनिट. ग्रोथ रेट्स. ओके, लेट्स स्टार्ट आवर टुडेज चॅप्टर. ग्रोथ रेट म्हणजे ना थोडंसं लक्ष द्या. दॅट इज द एक दोन टाईपचे आहेत. दॅट इज द वन इज द अरिथमॅटिक अँड अदर वन इज द जॉमेट्रिक. ही जर समजलं ना देन नथिंग. याच्यात म्हणजे जास्त असं काही नाही आहे. तर जरा स्टार्टिंगला समजून घ्यावं लागतं. ओके, सपोज एक्सेल आहे. सपोज काय करूया माहिती आहे का, सपोज ही एक्सेल आहे. ह्याचं काय होतं आहे, 2 सेलमध्ये डिव्हिजन होते. ओके, असं 2 सेलमध्ये डिव्हिजन झालं. ओके, परत ह्याचं काय होतं आहे, परत ही हाय सेल ही डिफरन्शिएट होईल. परत ह्याच्यानंतर काय होणार, ह्याचं 2 सेलमध्ये डिव्हिजन होणार. ह्याचं अगेन 2 सेल. परत ह्या अशी डिफरन्शिएट होणार. परत ही अगेन ह्याचं 2 सेलमध्ये डिव्हिजन होणार. ओके, परत ह्या अशी डिफरन्शिएट, परत हा अशी डिफरन्शिएट. ओके, म्हणजे काय होतं आहे, ह्याच्यापासूनच वाढत चाललं आहे. ओके, दॅट्स दी म्हणजे एक ऑब्वियसली एक कॉन्स्टंटली डिवाइड होत राहणार इकडची साईडची, आणि एक दुसरे जे आहेत ना सगळे मॅच्युअर होत राहणार. ओके, दॅट्स दी दिस इज अरिथमॅटिक ग्रोथ. दिस इज अरिथमॅटिक ग्रोथ. इथं बघ, हेअर यू कॅन सी. ओके, एक डिवाइड झाली, परत ह्याच्यातून हे असेल. ओके, परत एक डिवाइड झाली, परत यातून. दॅट इज दी अरिथमॅटिक ग्रोथ. आता ह्यातनं सपोज आणखी एक काय माहिती आहे का, आता सपोज ह्यातनं आणखी एक टाईपची असते. सपोज दिस इज द सेल. आणि ह्याच्यामध्ये ह्या 2मध्ये ग्रोथ होणार. परत ही 2 ह्याच्यामध्ये होणार. परत ही परत ह्याच्या 2मध्ये असणार. परत ही 2, परत ही 2, परत हे 2, परत ह्याच्या 2, परत ह्याच्या 2, परत ह्याच्या 2, असं एकदम म्हणजे लाल असं होणार. दॅट्स दिस इज जॉमेट्रिक ग्रोथ. ओके, म्हणजे एक कंटिन्यू डिवाइड करत राहणार. ह्याच्यामध्ये अरिथमॅटिकमध्ये काय होतं, एक कंटिन्यू डिवाइड करत राहणार आणि एक डिफरन्शिएट होणार. दॅट इज दी अरिथमॅटिक ग्रोथ. आणि दोन्ही कंटिन्यू डिवाइड होत राहणार. दॅट इज दी जॉमेट्रिक ग्रोथ. ओके, बस जस्ट रिमेंबर दिस मच. ओके, पहिले काय अरिथमॅटिक बघा. Arithmetic. In arithmetic, following mitotic cell division, one daughter cell continues to divide. One daughter cell divide while the other differentiate and other differentiate. Okay, one daughter cell continue to divide while other differentiates and mature. That's all. And the simplest exam root constant rate. ह्याचं एक्झाम हे काय म्हणतात, कर्व कसा भेटतो, दॅट इज द लिनियर कर्व इज ऑब्झर्व्ड. लिनियर कर्व इज ऑब्झर्व्ड. आणि नंतर LT हे सूत्र लक्षात ठेवा. LT इज इक्वल टू L0 प्लस RT. ओके, हे लक्षात ठेवा. LT म्हणजे लेंथ ॲट टाइम T, लेंथ ॲट 0, आणि R इज द ग्रोथ रेट ऑर द इलॉंगेशन पर युनिट टाइम. दॅट्स ऑल. ओके, आता ह्याचे सेम टू सेम ह्याचे पॉईंट, त्याचे पण पॉईंट काढायचे झालं ह्याचे. नंतर आता काय जॉमेट्रिक ग्रोथ. ओके, जॉमेट्रीमध्ये काय होणार, दॅट इज इथं वन डॉटर सेल डिवाइड आणि अदर सेल डिफरन्शियल. इन मोस्ट सिस्टम इनिशियल ग्रोथ इज स्लो. म्हणजे या दोन्ही डिवाइड होणार. बोथ डिवाइड. ओके, बोथ डिवाइड. यामध्ये काय होते, ह्यातलं इनिशियल स्लो, लॅग, देन नंतर एकदम लॉग होणार, लॅटर लॉग, म्हणजे एकदम एक्सपोनेन्शियल, आणि परत लॅग होणार, अगेन लॅग,
again slow. Okay, that's the height. Okay, here you can see in rapidly thereafter at exponential or log exponential. Here the both progeny cell division retain the ability to divide and continue. However, with limited nutrient supply, the growth slows down with leading stationary phase. That is the again stationary phase. Stationary phase. Okay, ह्याचा कसा कर्व कोणता भेटणार ह्याचा कर्व इज द सिग्मॉइड कर्व SIGMOID सिग्मॉइड कर्व. ओके, आणि याचं हे काय W इज इक्वल टू W नॉट e raised to RT. That's all. Done. R is the relative growth rate. Done. Hope everything is clear. तर पुढे काय म्हणते ही इथे दोन ग्रोथ दिल्यात. वन इज द ॲब्सोल्यूट ग्रोथ आणि अनदर वन इज द रिलेटिव्ह ग्रोथ. ओके, रिलेटिव्ह ग्रोथ हे काय माहिती आहे का, म्हणजे सपोज इथं समजून सांगतो. ॲब्सोल्यूट म्हणजे इथे किती काय दिलं बघा, इथं किती पहिलं ॲब्सोल्यूट बघा. ॲब्सोल्यूटचं किती होते 10-5 जर केला आपण, 10-5 इज द किती येणार 5 cm². दॅट इज द ॲब्सोल्यूट ग्रोथ. ओके, ॲब्सोल्यूट ग्रोथ, दॅट इज द ॲब्सोल्यूट ग्रोथ आली. राईट, आता ह्याची जर ॲब्सोल्यूट ग्रोथ काढली ह्याची पण किती येणार 5 दॅट इज द अगेन ह्याची पण सेम टू सेम 5 येणार. ओके, 5 cm². ह्याची पण सेम टू सेम ती झाली. राईट, आता ह्याची रिलेटिव्ह काढूया. रिलेटिव्हमध्ये काय करायचं माहिती आहे का, रिलेटिव्हमध्ये दॅट इज द सपोज काय केलं माहिती आहे का, दिस वन 5 आपली ॲब्सोल्यूट ग्रोथ डिवायडेड बाय इथलं ॲक्च्युअल ओरिजिनल, त्याचं ओरिजिनल 5 × 100 करा. ओके, पर्सेंटेज भेट 5ला 5 गेलं 1 दॅट इज द 100% ग्रोथ झाली. 100% म्हणजे दॅट इज द 100% ग्रोथ झाली. ओके, आता ह्याची किती निघते बघा, ह्याची पण ॲब्सोल्यूट ग्रोथ किती आली आपली 5 डिवायडेड बाय ओरिजिनल किती होती 50 × 100. ह्याला हे गेलं दॅट इज दी 5ला 5 दॅट इज 10% ग्रोथ झाली. फक्त 10% ग्रोथ झाली, म्हणजे ह्याच्यामध्ये 10% ग्रोथ झाली. दॅट इज दी ह्याची रिलेटिव्ह ग्रोथ जास्ती. ओके, ॲब्सोल्यूट ग्रोथ डायरेक्ट मायनस करायचं. ॲब्सोल्यूट ग्रोथमध्ये काही इश्यू येत नाही, फक्त विषय येतो आहे दॅट इज द रिलेटिव्ह ग्रोथ. म्हणजे बऱ्याच स्टुडंटला आता पण रिलेटिव्ह ग्रोथच हे समजत नाही. रिलेटिव्ह ग्रोथ म्हणजे काय करायचं माहिती आहे का, एवढं लक्षात ठेवायचं, ॲब्सोल्यूट ग्रोथ काढून घ्यायची पहिला, देन रिलेटिव्ह ग्रोथ. डन. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. डन. डोंट वरी, वी विल रिवाइज वन मोर टाइम. ओके, आता इथं काय कंडिशन्स फॉर ग्रोथ, ग्रोथसाठी काही कंडिशन आहे. जस्ट वन मिनिट. ओके, ठीक आहे. कंडिशन्स फॉर ग्रोथ. ऑक्सिजन, वॉटर, ऑक्सिजन, न्यूट्रिएंट इज व्हेरी इसेन्शियल फॉर ग्रोथ. म्हणजे ग्रोथसाठी काय काय लागतं आहे, दॅट इज द वॉटर, परत काय ऑक्सिजन आणि देन लास्ट वन इज द न्यूट्रिएंट. ओके, वॉटर, ऑक्सिजन, न्यूट्रिएंट. प्लांट सेल सेल ग्रो इन साइज बाय एनलार्जमेंट रिक्वायर्स वॉटर. वॉटर कशासाठी टर्जिड होते. ओके, जस्ट यार एव्हरीवन नो दिस. तर काही क्वेश्चन नाही येणार, पण असावं माहिती. एक्सटेन्शन ऑफ द ग्रोथ, दस प्लांट ग्रोथ अँड intimately linked to the water status of the plant. Water also provides medium enzymatic growth. Oxygen help in releasing metabolic, oxygen कशासाठी metabolism. Okay, metabolic energy essential for nutrient are the required for synthesis of protoplasm and source of energy. Nutrient जे आहे ना एनर्जीचा सोर्स म्हणून यूज केलं जातं. दॅट्स ऑल. डन. लेट्स रिवाइज. ग्रोथ रेट. ग्रोथ रेट म्हणजे काय म्हटलेलं पहिल्या स्टार्टिंगला आपण बघतो, दॅट इज द ग्रोथ रेट. ओके,
ग्रोथ रेट म्हणजे काय, इन्क्रीज्ड ग्रोथ पर युनिट टाईम इज टर्म्ड ॲज ग्रोथ रेट. म्हणजे दोन टाईपच्या ग्रोथ होत्या, एक तर ॲरिथमॅटिक आणि दुसरी म्हणजे जॉमेट्रिक, राईट. ॲरिथमॅटिकमध्ये काय होतं, एक डिवाइड होते आणि दुसरे आहे ते वन डॉटर सेल डिवाइड आणि दुसरे डिफरन्शिएट म्हणजे मॅच्युअर होणार. ओके, जाणार दॅट इज द लिनियर कर्व भेटणार, दॅट इज द एल टी इज इक्वल टू एल नॉट प्लस आर टी. ओके, डन. नंतर जॉमेट्रीमध्ये काय होणार, दोन्ही डिवाइड होणार. पहिल्यांदा एक स्लोली होणार, परत त्यानंतर एकदम अचानकच होणार आणि त्यानंतर मग स्टेशनरी पेज येणार, दॅट इज दी सिग्मॉइड कर्व भेटणार आपल्याला. आणि डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू एफ फायनल इज इक्वल टू डब्ल्यू नॉट ई रेस टू आर टी. आता ॲब्सोल्यूट म्हणजे काय, तर ॲक्च्युअली किती ग्रोथ झाली, दॅट इज फायनल मायनस इनिशियल. एवढं लक्षात ठेवायचं, फायनल मायनस इनिशियल, दॅट इज दी ॲब्सोल्यूट ग्रोथ डायरेक्ट येते. मग ॲब्सोल्यूट ग्रोथ आली ना, त्यानंतर मग किती पर्सेंट ग्रोथ झाली बघायचं, दॅट इज द ॲब्सोल्यूट ग्रोथ डिवायडेड बाय त्याची ओरिजिनल इंटू 100 करायचं. पर्सेंटेजमध्ये आपल्याला ग्रोथ भेटते, दॅट इज दी. आणि मग देन काय म्हणतात, ग्रोथसाठी कोणकोणते फॅक्टर इम्पॉर्टंट आहे, दॅट इज दी वॉटर ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट. डन. आय होप की यामध्ये काही डाऊट राहिले नसतील. ओके, बऱ्याच स्टुडंट्सला म्हणजे ग्रोथच नाही समजत, ॲब्सोल्यूट काय आहे, रिलेटिव्ह काय आहे, म्हणजे कळलंच नाही. दॅट इज दी आय एम रिवायझिंग वन मोर टाईम. ॲब्सोल्यूट म्हणजे फायनल मायनस जस्ट इनिशियल, एफ मायनस आय. ओके, आणि हे जर हे बघितलं रिलेटिव्हचं काय करायचं, ही ॲब्सोल्यूटसाठी काय करायचं आता, फायनल मायनस इनिशियल. ओके, आणि ते जर रिलेटिव्हसाठी जर म्हटलं ना, ॲब्सोल्यूट डिवायडेड बाय इनिशियल इंटू 100 करायचं. ओके, दॅट्स ऑल, नथिंग, दिस इज फुल. ओके, थँक्यू सो मच, बाय बाय. I hope point is clear. Bye bye.